वसईतील शाळकरी मुलीच्या मृत्यू प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून दखल, विद्यार्थिनीच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याचे निर्देश जारी। प्रसूत महिलेला रस्त्यावर सोडणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचं निलंबन, TV9 मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाची कारवाई। पालघरमध्ये चालकानं रस्त्यात सोडल्यानं प्रसूत महिलेची पायपीट। मुंबईच्या कोटल्यामध्ये मित्रांनी मित्राचा वाढदिवस साजरा करताना अंगावर पेट्रोल ओतून लावली आग। मंगळवारी रात्री 12च्या सुमारासची घटना। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। कर्जत तालुक्यातील निरळमध्ये सोमवारी रात्री गोळीबाराची घटना। वॉन्टेड गुन्हेगाराचा एकावर गोळीबार। सचिन भवर याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला गोळीबार। नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये फायनान्स कंपनीच्या मॅनेजरला लुटल्याचं प्रकरण। याच प्रकरणी पोलिसांची कारवाई। नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून विदेशी सिम कार्ड रॅकेटचा पर्दाफाश। 472 सिम कार्ड पोलिसांनी केले जप्त। विदेशी पोलीस असल्याचं भासवून नागरिक केली जात होती फसवणूक। धुळ्यात दारूची अवैध वाहतूक करणाऱ्याला अटक। 3,42,000चा मुद्देमाल जप्त। API किरण बर्गे यांच्या नेतृत्वाखालील पथकाची कारवाई। पुण्यात PMPMLच्या बसला आता अग्निसुरक्षेचं कवच। PMPML मधील सर्व बसेसचं फायर ऑडिट केलं जाणार। पुण्याच्या खेडमधील निमगावमध्ये 5 वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला। बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी। त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू।